नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 14,000 प्लस जागांसाठी जी मेगा भरती आहे तिचा अर्ज केलेला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा अर्ज नेमका कुठं सुटलेला आहे, कुठे हे फॉर्म सुटलेलं आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. जर तुमची 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, पदवीधर असाल किंवा पदवी प्लस तुमच्याकडे टायपिंग असेल किंवा तुमच्याकडे BEd असेल, अशा सर्वांसाठी ही काही नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये जाहिरातीत जी काही शेवटची तारीख होती त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता तुम्ही 11 डिसेंबरपर्यंत याचा अर्ज करू शकता. तर हे फॉर्म निघालेले आहेत केंद्रीय विद्यालयामध्ये. केंद्रीय विद्यालयामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल म्हणजेच लॅब अटेंडंट, शिपाई, MTS असे ह्यापासून तर शिक्षक या पदापर्यंतच्या सर्व जाहिराती आहेत. तर त्या आपण क्रमाक्रमाने संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये पद, त्याची शैक्षणिक पात्रता आणि कुठल्या वयापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता ते सांगितलेले आहे. आता जे वय दिलेलं आहे ते जनरल कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. यामध्ये OBCसाठी 5 वर्षाची 3 वर्षाची सूट असते आणि SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट असते. हे तुम्ही समजून घ्या. मी काय ते प्रत्येक वेळेला सांगणार नाही आहे. फक्त मी जनरलच्या डेट सांगणार. त्याच्यामध्ये तुम्ही 5 आणि 3 वर्ष ॲड करून घ्या. त्यानंतर रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदाच आले असेल तर, जेणेकरून त्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर मी तो व्हिडिओ घेऊन येईल. यासोबतच आपलं WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तिथं आपल्या जे काही इम्पॉर्टंट PDF आहे त्या आपण त्या तिथं टाकलेल्या असतात. यामध्ये जे काही प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे म्हणजे ट्रेन जे ग्रॅज्युएट टीचर आहे ते, यासाठी तुम्हाला 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी लागते आणि तुमचं BEd कंप्लीट पाहिजे. तुम्ही 35 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट यासाठी तुमची 12वी झालेली असेल आणि तुमचं जर इंग्रजी टायपिंग आणि हिंदी टायपिंग असेल, आता इंग्रजी किंवा हिंदी, इंग्रजी असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हिंदी असेल तर ठीक आहे. आता दोघांपैकी एक लागतं. याच्यासाठी तुम्ही 27 वर्षापर्यंत जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकता. तिसरं पद आहे मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, जे काही एक वेगळ्या ठिकाणी. आता जे पहिलं पद आहे ते हेडक्वार्टरला आहे, दुसरं ते वेगवेगळे ऑफिसेस असतात त्या ठिकाणी असतील. तर याच्यासाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण प्लस तुमची इंग्रजी टायपिंग किंवा हिंदी टायपिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. 27 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा आहे. लॅब अटेंडंटसाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे लॅब टेक्निक प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा किंवा 12वी सायन्स झालेले असेल तरी चालेल. फक्त 12वी सायन्स असेल तरी चालणार आहे किंवा 10वी प्लस तुम्हाला हा डिप्लोमा असणं गरजेचं आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 30 वर्षापर्यंत जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकता. मल्टीटास्किंग स्टाफ म्हणलं तर त्याला फक्त 10वी पास लागतं. यामध्ये जे 30 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जनरल कॅटेगरीसाठी सांगतोय. आता यामध्ये काय शिपाई, त्यानंतर माळी हे वेगवेगळे पदं असणार आहे जे नॉर्मल सगळे कामं करू शकता, बरोबर. फाईल ने ऑन करणे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहे त्या इथं यांच्यासाठी आहे. आता जे काही पद आहे पुढचं जर बघितलं आपण तर असिस्टंट कमिशनर पद आहे. तुमच्याकडे 50% गुणांसह जर पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री असेल आणि BEd असेल प्लस 3 वर्ष अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. जे काही वयाची अट आहे तो सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. प्रिन्सिपल या पदासाठी 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री प्लस BEd प्लस त्याच्यासाठी अनुभवसुद्धा लागणार आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षक म्हणजेच याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. आता यासाठी तुम्हाला 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजे मित्रांनो ग्रॅज्युएटसाठी वेगळे पद आहे, ग्रॅज्युएट प्लस BEdसाठी वेगळे पद आहे आणि हे जे काही पद आहे ते कशामध्ये तर ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट प्लस डिप्लोमा. तुमचं जर BEd असेल झालेलं तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षक आहे मॉडर्न इंग्लिश लँग्वेजसाठी 50% गुणांसह संबंधित विषयामध्ये जर पदव्युत्तर पदवी असेल किंवा BEd असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. याच पद्धतीचे हे सगळे शिक्षक संदर्भात पद आहे. हे सगळं आपलं नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फायनान्स ऑफिसर आहे. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर आहे. असिस्टंट इंजिनियरसाठी तुमचं सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इथं संधी देण्यात आलेली आहे. तुमचं जर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं असेल, 2 वर्ष अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. असिस्टंट सेक्शन ऑफिसर तुम्हाला कुठल्याही शाखेतील पदवी गरजेची आहे. ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी पाहिजे म्हणजे इंग्रजीसह हिंदीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे तुमचं किंवा ट्रान्सलेटर डिप्लोमा जर असेल किंवा 2 वर्ष अनुभव असेल तरी चालणार आहे. आता ट्रान्सलेशन डिप्लोमा भरपूर विद्यार्थ्यांचा नसतो पण तुम्हाला त्याच्यामध्ये जर 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट यामध्ये पदवीधर असणं गरजेचं आहे फक्त. यासोबतच ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट यासाठी 12वी उत्तीर्ण गरजेचं आहे आणि जसं आपण मगाशी बघितलं 12वी उत्तीर्ण प्लस टायपिंग, मग ती हिंदी असू द्या किंवा मग इंग्लिश असू द्या तर दोघांपैकी एक लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड तुमची जी काही स्टेनोग्राफर टायपिंग आहे ती तुम्हाला गरजेची आहे. आता स्टेनो ग्रेड 1 आणि 2 याच्यासाठी तुम्हाला पदवीधर असणं गरजेचं आहे आणि तुमची इंग्रजी किंवा हिंदी जे काही शॉर्ट हँड प्रॅक्टिस आहे 100 शब्द प्रति मिनिट हे तुम्हाला गरजेचं आहे.
ओके. शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजी हिंदी टायपिंग 45 शब्द प्रति मिनिट हे असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. नंतर असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पदव्युत्तर शिक्षक, त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असे जे पद आहेत. आता या सर्व पदांसाठी काय लागतं आहे मित्रांनो, 50% गुण लागत आहेत तुम्हाला मिनिमम. पहिले जे आपण 5 पदं बघितले, 4 पदं असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि पदव्युत्तर शिक्षक, या सर्व पदांसाठी तुम्हाला 50% गुणांसाठी मास्टर डिग्री पाहिजे आणि तुमच्याकडे BEd पण पाहिजे आणि तुम्हाला काही 2-3 वर्षांचा अनुभव पण पाहिजे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. फ्युचरसाठी तुम्हाला रेफर राहील. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ नंतर तुम्हाला शोधण्याची गरज नाही पडणार. तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्टली माय लाईक व्हिडिओ याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हे अजून एक पद आहे. याच्यामध्ये तुम्ही 50% गुणांसह जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि BEd असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. लायब्रेरियन पद आहे. तुमच्याकडे लायब्ररी सायन्सची काही पदवी आहे ती असेल किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स जे काय आहे डिप्लोमा पदवी, तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर प्राथमिक शिक्षक, त्याच्यामध्ये 50% गुणांसह 10वी-12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संबंधित विषयात पदवी जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तुम्हाला BEd लागणार नाही आहे प्राथमिक शिक्षकसाठी, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यासाठी तुमच्याकडे कुठल्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. ही वयोमर्यादा आहे या साईडला. तर अशा पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे SC-ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांची सूट देण्यात येते आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट. आता याची जी फी आहे ही जवळजवळ ₹750 फी आहे सर्व कॅटेगरीसाठी. तर ती तुम्हाला भरल्यानंतरच तुमचा हा अर्ज आहे तो वैध होणार आहे. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या भरती संदर्भात अजून तुम्हाला काय माहिती हवी आहे किंवा कुठले प्रश्न तुम्हाला पडत आहेत सध्याच्या भरती संदर्भात, कोणती माहिती हवी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याची माहिती आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. इथपर्यंत आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जे काही दोन्ही ग्रुप आहेत WhatsApp आणि Telegram तिथं जॉईन व्हा. थँक्यू.